नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बीजगणित विषयाच्या आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये मी सुधीर गुळे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत बीजगणित विषयाचे आपण 2 प्रकरण पूर्ण केलेले आहेत। तर आपण पुढच्या तिसऱ्या प्रकरणाकडे आता वळणार आहोत, ज्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी। मग यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला या धड्यामध्ये पाहायचा आहे, त्याचं नाव आहे क्रमिका। त्याला इंग्रजीमध्ये आपण सिक्वेन्स असं सुद्धा म्हणतो। साध्या सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर क्रमिका म्हणजे काय, तर क्रमिका म्हणजे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांचा समूह। अशा संख्या की ज्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या असतात। उदाहरणार्थ आपण या संख्या चांगल्याच ओळखतो, 1 2 3 4 5। या संख्यांना आपण काय म्हणतो, तर या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो। या संख्या क्रमाने मांडलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की कोणत्या क्रमांकावर कोणती संख्या येणार आहे। उदाहरणार्थ यामध्ये पहिल्या क्रमांकावर 1 ही संख्या येणार, दुसऱ्या क्रमांकावर 2, तिसऱ्या क्रमांकावर 3, चौथ्या क्रमांकावर 4। अशा प्रकारे आपण पुढच्या सर्व संख्यांबद्दल सांगू शकतो की कोणत्या क्रमांकावर कोणती संख्या येणार आहे। मग हा विशिष्ट क्रम आहे, मग याला आपण क्रमिका असं म्हणू शकतो। आणखी एक उदाहरण पाहायचं म्हटलं तर 2 4 6 8 10 या संख्या सुद्धा विशिष्ट क्रमाने मांडलेल्या आहेत। तुमच्या असं लक्षात येईल की ह्या समसंख्या आहेत, बरोबर। मग समसंख्यांमध्ये सुद्धा एक विशिष्ट क्रम असतो, त्यांच्यामध्ये 2 चा फरक असतो। म्हणजे 2 मध्ये जर तुम्ही 2 मिळवले तर 4 मिळेल, 4 मध्ये 2 मिळवले 6 मिळतील, 6 मध्ये 2 मिळवले तर 8 मिळतील, 8 मध्ये 2 मिळवले तर 10 मिळतील। म्हणजे तुम्हाला माहिती की समसंख्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर येणारी संख्या 2 असेल, दुसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या 4 असेल, तिसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या 6 असेल, चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या 8 असेल। मग त्याच प्रकारे आपण विषम संख्या सुद्धा लिहू शकतो, 1 3 5 7 9 या प्रकारे। आणखी एक क्रमिका 1 4 9 16 25 ही सुद्धा एक क्रमिकाच आहे। मग यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही प्रत्येक संख्या पूर्ण वर्ग आहे। मग तुमच्या असं लक्षात येईल की 1 ही कशाचा वर्ग आहे, हा 1चा वर्ग आहे, 4 ही 2चा वर्ग आहे, 9 ही 3चा वर्ग आहे, 16 ही 4चा वर्ग आहे आणि 25 ही 5चा वर्ग आहे। म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की या क्रमिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर 1चा वर्ग म्हणजे 1 येईल, दुसऱ्या क्रमांकावर 2चा वर्ग म्हणजे 4 येईल, तिसऱ्या क्रमांकावर 3चा वर्ग म्हणजे 9 येईल। मग अशा प्रकारे तुम्ही पुढे सुद्धा सांगू शकता। उदाहरणार्थ या ठिकाणी मी 81 लिहिले, मग याचा क्रम तुम्ही सांगू शकाल का? कसं सांगणार की 81 ही या क्रमिकेमध्ये कितव्या क्रमांकावर येईल? मग यासाठी तुम्हाला 81 चं वर्गमूळ काढावं लागेल, किंवा असा विचार करावा लागेल की 81 हा कशाचा वर्ग आहे, तर तुमच्याला नक्की लक्षात येईल की 81 हा 9चा वर्ग आहे। आणि म्हणजेच या क्रमिकेमध्ये 81 ही संख्या कितव्या क्रमांकावर येणार आहे, तर ती 9व्या क्रमांकावर येणार आहे। मित्रांनो, या काही क्रमिका आहेत तुमच्या समोर लिहिलेल्या, मग यामध्ये काही विशिष्ट संख्या विशिष्ट स्थानावर लिहिलेल्या आहेत। मग या संख्यांना दर्शवण्यासाठी आपण चिन्हांचा म्हणजेच अक्षरांचा, इंग्रजी अक्षरांचा सुद्धा वापर करू शकतो। मग या क्रमिकांमध्ये ज्या संख्या असतात त्यांना आपण A1 A2 A3 A4 या प्रकारे क्रमांक देऊ शकतो। आणि शेवटची जी संख्या असेल ती AN। मग AN म्हणजे काय, तर AN ही 9व्या क्रमांकावर जी संख्या आहे ते आपल्याला समजतं। जसं या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर A4 आहे, तिसऱ्या क्रमांकावर A3 आहे, तसं Nव्या स्थानावर कोणती संख्या असेल, तर Nव्या स्थानावर AN ही संख्या आहे हे आपल्याला स्पष्ट होतं। किंवा ही क्रमिका
दुसऱ्या अक्षरांना सुद्धा दाखवता येतात, जसं F1, F2, F3, F4 या प्रकारे सुद्धा या क्रमिकांना या अक्षरांनी दाखवता येतं. तुम्हाला माहिती असेल की आपण मैदानावर जातो प्रार्थनेसाठी, त्यावेळेस तुमचा उभा राहण्याचा जो क्रम असतो तो विशिष्ट असतो आणि तो ठरलेला असतो. तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो क्रम असतो किंवा तुमची जी जागा असते ती तुमच्या उंचीनुसार ठरवलेली असते आणि त्यानुसार तुम्ही प्रार्थनेच्या वेळी जेव्हा मैदानावर येतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या उंचीनुसार उभे राहतात. तर तो सुद्धा एक क्रमच असतो. तेव्हा तुमची सुद्धा एक क्रमिका तयार होते. काही क्रमिकांमध्ये विशिष्ट आकृतिबंध सुद्धा असतो. तर चला आपण एका कृतीद्वारे एक आकृतिबंध पूर्ण करूया. पान नंबर 55 वर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये एक कृती दिलेली आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की पुढील आकृतिबंध पूर्ण करा आणि या ठिकाणी आकृतिबंध दिलेलं आहे. त्यामध्ये काही वर्तुळ तुम्हाला दिसत आहेत आणि त्या वर्तुळांची संख्या या ठिकाणी खाली लिहिलेली. जसं या ठिकाणी एक वर्तुळ आहे म्हणून त्याची संख्या इथं 1 लिहिलेली, त्यानंतर पुढे 3 म्हणून ही 3 संख्या, पुढे 5, पुढे 7 आणि पुढे ही आकृतिबंध तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेलं आहे. मग या जर संख्या तुम्ही पाहिल्या 1, 3, 5, 7 तर तुमच्या काय लक्षात येईल की या दिलेल्या संख्या ज्या आहेत या विषम संख्या आहेत. मग पुढे कोणती संख्या येईल ते तुम्ही सांगू शकतात. 1, 3, 5, 7 त्यानंतर कोणती संख्या येणार? 9, नंतर 11, नंतर 13, नंतर 15 आणि त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी वर्तुळांची आकृती काढू शकतात आणि त्यांची संख्या या ठिकाणी लिहू शकतात. पुढच्या पानावर आणखी एक कृती दिलेली आहे. त्यामध्ये दुसरं उदाहरण दिलेलं आहे. यामध्ये आकृतिबंध दिलेला आहे आणि त्रिकोणांची संख्या दिलेली आहे. तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्या रकान्यामध्ये त्रिकोणांची संख्या जी ती 5 ती इथं लिहिलेली आहे. त्यानंतर पुढे त्रिकोणांची संख्या 8 आहे, त्यानंतर 11 आणि पुढे त्रिकोणांच्या आकृत्या आणि त्याची संख्या आपल्याला पूर्ण करायला सांगितलेली आहे. मग आता या 3 संख्या पाहिल्या असता तुमच्या काय लक्षात येते? यामध्ये 5 मध्ये विशिष्ट संख्या मिळवली तर 8 येईल, तीच संख्या 8 मध्ये मिळवली तर 11 येईल. मग तीच संख्या पुढे मिळवत जायचं आहे म्हणजे आपल्याला या क्रमिकेमधील पुढच्या संख्या मिळतील. मग 5 मध्ये किती मिळवले असतात? 8 येतात. तर 5 मध्ये 3 मिळवले असता 8 येतात. 8 मध्ये 3 मिळवले तर किती येतील? 11 येतील. मग आता या पुढे आपल्याला संख्या काढायची आहे. 11 मध्ये किती मिळवणार? तीच संख्या 3 मिळवायची म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळेल 14. 14 मध्ये 3 मिळवा, पुढची संख्या मिळेल 17. 17 मध्ये 3 मिळवा, पुढची संख्या मिळेल 20 आणि 20 मध्ये 3 मिळवा, पुढची संख्या मिळेल 23. म्हणजे या प्रकारे आपण आकृतिबंधाचा हा जो तक्ता आहे हा पूर्ण करू शकतो. संख्या पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा विशिष्ट क्रम दिलेला आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणती संख्या मिळवलेली आहे किंवा मग त्यांना कोणत्या संख्येने गुणाकार केलेला आहे असं आपल्याला सांगता येतं. संख्यांचे जे तयार झालेले आकृतिबंध तुम्ही पाहिले असतील तर त्यावर तुम्हाला त्यामध्ये असणारा नियम हा शोधता येतो आणि त्या नियमावरून पुढच्या सगळ्या संख्या तुम्हाला लिहिता येतात. विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावर मी एक संख्यांची मालिका लिहिलेली. मग या मालिकेमध्ये तुम्ही पाहत असाल की ज्या संख्या लिहिलेल्या आहेत 2, 11, ऋण 6, 0, 5, ऋण 37, 8, 2, 61 ही संख्यांची मालिका आहे. परंतु तुमच्या असं लक्षात येईल की क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 2 संख्यांबद्दल काही विशिष्ट नियम आहे का हे तुम्हाला निश्चित सांगता येत नाहीये. म्हणजेच या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहेत या विशिष्ट क्रमाने लिहिलेल्या नाहीत. म्हणजे या संख्यांना किंवा या मालिकेला आपण क्रमिका असं म्हणू शकणार नाही. मग साधारणपणे आपण कोणत्या क्रमिकांचा अभ्यास करू शकतो की ज्या क्रमिकेमध्ये पुढचं पद आपल्याला ठरवता येतो असा एखादा नियम असतो, अशा क्रमिकाच आपण विचारात घेत असतो. उदाहरणार्थ 4, 8,
16, 32. मग या क्रमिकांमध्ये तुमच्या काय लक्षात येते की 4ला 2 ने गुणले असता 8 मिळतात, 8ला 2 ने गुणले असता 16 मिळतात आणि 16ला 2 ने गुणले असता 32 मिळतात. म्हणजे या प्रकारे आपण या क्रमिकेमधला पुढचा अंक कोणता येणार आहे हे आपण सांगू शकतो. आणखी एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 4, 8, 12, 16 या संख्या जर पाहिल्या तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल की हा 4चा पाढा आहे. 4, 8, 12, 16 आणि पुढे. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक वेळेस 4च्या पटीने संख्या वाढते. म्हणजे यामध्ये आपण 4 मिळवले तर आपल्याला पुढची संख्या मिळते 8. 8 मध्ये जर 4 मिळवले तर आपल्याला पुढची संख्या मिळते 12. 12 मध्ये जर 4 मिळवले तर आपल्याला आणखी पुढची संख्या मिळते 16. या प्रकारे ही क्रमिका आपण पूर्ण करू शकतो. म्हणजेच आपल्याला यामध्ये पुढे कोणतं पद येणार आहे हे आपल्याला सांगता येतं. आणखी एक उदाहरण तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे 1/5, 1/10, 1/15, 1/20. तुमच्या असं लक्षात येईल की छेदस्थानी जो अंक आहे तो 5च्या पटीने वाढत आहे. म्हणजेच पुढची संख्या कोणती येणार आहे हे आपल्याला सांगता येईल की छेदामध्ये 5 मिळवला असता पुढची संख्या मिळते. जसं या ठिकाणी छेदामध्ये 5 मिळवले तर 10, 10 मध्ये 5 मिळवले 15, 15 मध्ये 5 मिळवले 20, 20 मध्ये 5 मिळवले 25. अशा प्रकारे आपण ही क्रमिका पूर्ण करू शकतो. म्हणून या धड्यामध्ये आपण अशाच प्रकारच्या क्रमिकांचा अभ्यास करणार आहोत. मग आता पुढे या क्रमिकांमधल्या पद कशा प्रकारे येतात ते शोधायचे कसे ते आपण पुढे पाहणार आहोत. क्रमिकेतील पदे कसे ठरवतात किंवा त्यांच्यासाठी काही विशिष्ट अक्षर वापरतात. मी आताच सांगितलं तुम्हाला की क्रमिकेमधील पदे या प्रकारे सुद्धा दाखवतात. A1, A2, A3, त्यानंतर F1, F2, F3. पण या ठिकाणी आपल्याला क्रमिकेतील पदे ठरवताना आणखी वेगळा प्रकार आपल्या ठिकाणी पाहायचा आहे आणि तो म्हणजे T1, T2, T3, T4, Tn. या प्रकारे सुद्धा क्रमिकेमधील पदे दाखवण्याची पद्धत आहे. सामान्यपणे क्रमिका जी असते ती क्रमिका ही Tn या प्रकारे लिहितात. मग Tn म्हणजे काय तर ही क्रमिका अनंत असू शकते. n हा अनंत क्रमांक सुद्धा असू शकतो. तर प्रत्येक धनपूर्णांक n याच्याशी निगडीत अशी एक संख्या आहे असं हे गृहीत धरलं जातं. आपण काही क्रमिका पाहूया. या ठिकाणी काही क्रमिका तुमच्या पुस्तकात दिलेल्या. उदाहरणार्थ 9, 15, 21, 27. मग यामध्ये तुम्हाला T1, T2, T3 यांच्या किमती लिहिता येतील का तर या वरील क्रमिकेमध्ये T1 ची किती किंमत असणार आहे. पहिलं जे पद असणार ते T1 ची किंमत असणार. त्यानंतर T2 ची किंमत 15, त्यानंतर T3 ची किंमत 21, T4 ची किंमत 27. अशा प्रकारे या दिलेल्या क्रमिकांमध्ये T1, T2, T3 या पदांची संख्या, या पदांवर कोणती संख्या आहे हे आपण लिहू शकतो. तुमच्या पुस्तकामध्ये आणखी काही अशा प्रकारच्या क्रमिका दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये T1, T2, T3 यांच्या संख्या लिहायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो जो तक्ता आहे त्याच्या रिकाम्या जागा आहे त्या होमवर्क म्हणून त्या पूर्ण करायच्या आहे.